नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद विनायक राजे शिर्के पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचा जो व्लॉग आहे तो म्हणजे हेल्दी व्लॉग आहे. हेल्दी व्लॉग इन द सेन्स नाचणीचे गुलाबजामुन. आता तुम्ही विचार करत असाल की नाचणीचे गुलाबजामुन हे कसे बनवायचे, तर त्याच्याबद्दल माहिती द्यायला आपल्याबरोबर काकी आहे. तर मी त्यांना सांगणार आहे की तुमचं नाव आणि मला तुमची माहिती द्या. माझं नाव मीना दिलीप राजे. मी रोह्याची आहे आणि आमच्या कपिल अभिजातमध्ये आमची थीम होती. त्यांचं हे होतं की ज्वारी, बाजरी आणि नाचणी यापासून प्रकार करायचे. सगळ्यांनी काय काय केलं होतं, पण मी नाचणीचे गुलाबजाम केले आणि त्यामुळे मला त्याच्यात पहिला नंबरचं बक्षीस मिळालेलं आहे. त्यामुळे ते मला सगळ्यांना खूप आवडले ते. कारण कोणी तसे नाचणीचे गुलाबजाम विशेष करत नाहीत. त्यामुळे पिझ्झा सगळ्यांनी करून आणला होता, पण नाचणीचे गुलाबजाम त्यांना खूप आवडले. पण म्हणजे हे किती सालची गोष्ट आहे? कधी केलेलं आहे? झाले 4-5 वर्ष 4-5 झाली. वर्ष. हो. पण हे झटपट होणारे आहेत की याला खूप मेहनत कष्ट लागतात? नाही, त्याला झटपटच झाले. कारण त्याच्यानंतर मी भाग घेतला होता, तर माझ्या नातींनी पण भाग घेतला अरे होता. वा. त्यामुळे त्या मला म्हणायला लागल्या, आजी आता आम्ही हे स्वयंपाकघर काबीज करणार. त्यामुळे मी नीलमला म्हटलं, तू पहिलं माझं मी करून घेते आणि मग मी त्यांना मदत करीन. त्यामुळे मग मी माझे आपले करून घेतले, माझं आपलं बाजूला करून ठेवलं आणि मग त्यांना म्हटलं, घ्या तुमचं स्वयंपाकघर, तुम्हाला वापरा तुम्ही आपला. फार सुंदर. चला मग आपण हे हेल्दी नाचणीचे गुलाबजामुन लवकरात लवकर बघूया. लेट्स गो. नाचणीच्या गुलाबजामची मी रेसिपी सांगते. 1 वाटी नाचणीचं पीठ, अर्धी वाटी खवा, अर्धी वाटी साखर आणि दूध आणि पाणी मिक्स अर्धी वाटी, जसं लागेल तसं आपण घेणार आहोत आणि थोडा खायचा सोडा. हे एवढं साहित्य त्याला लागतं. आता आपण ते मिक्स करूया. खवा आणि नाचणीचं पीठ, चिमूटभर खायचा सोडा. आता आपण त्याचे भिजवून गोळे तयार करू. त्याला जरा तुपाचा हात लावून आपण गोळा तयार करूया. आपण पाणी घालून त्याचा घट्ट गोळा करून घ्यायचा. जवळजवळ 1 वाटीभर आपल्याला पाणी लागलेलं आहे. दूध आणि पाणी मिळून तुपाचा तयार झालाय. करून घेऊ. नाचणी ज्याच्यात 20-1 गुलाबजाम होतील आपले. गोल 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 करायचे आणि मग तळून काढायचे. आणि या वाटीत जे आपण साखर घेतलेली आहे त्याचा पाक करायचा. त्याच्यात वेलची पावडर टाकायची आणि ते गुलाबजाम तळले की त्याच्यात घालून टाकायचे. आपले सगळे गुलाबजाम तयार झालेले आहेत. आता आपण ते तळू आणि साखरेच्या पाकात घालू. आता जवळजवळ 5-1 मिनिटं आपण त्याला चांगले उलट बिलट असे केले की ते चांगले खरपूस होतील. म्हणजे जसं काही काळा जामून आपण खातो तसं ते दिसतात. आता आपण असं हे घेतलंय आणि झालंय का नाही बघायसाठी आपण त्यात टूथपिक घालून बघूया. त्याला जर का काही लागलं नाही तर आपलं गुलाबजाम झालाय. साधक परीक्षा म्हणजे काय? साधक परीक्षा म्हणजे
पहिली प्रथमा, दुसरी प्रबोध, तिसरी परिचय, चौथी मनोबोध विशारद, पाचवी समर्थबोध, आत्ताची 6वी साधक. आता एकच परीक्षा राहिलेली आहे, प्राज्ञा. कशा बाबतीत संदर्भ? हे रामदास स्वामींचं सगळं आहे. हो हो. म्हणजे बैठकीला वगैरे पण जातात का? नाही नाही. त्यामुळे मला ते आता मला काही म्हणजे केलं नाही तर मला चुकल्यासारखं वाटतं काय. तर त्यानंतर मी ह्याच्या पण 2 परीक्षा दिलेल्या आहेत. ते परीक्षा म्हणजे ते काय ऑप्शनल हे असतात का तुम्हाला एसे वगैरे असं काय लिहावं लागतं? विद्यापीठातर्फे पेपर येतात. हो किती मार्काचे? 100 मार्काचे. आणि किती लोक असतात बसलेली परीक्षा? बरीच असतात. आणि महाराष्ट्रामध्ये एकाच ठिकाणी होते की बऱ्याच ठिकाणी? नाही नाही नाही, आपण ते घरी लिहून काढायचे पेपर, दासबोध वगैरेचे, आणि मग ते आपल्याला समीक्षक देतात. आणि मग ते समीक्षकाकडे आपण ते तपासायला पाठवायचे. मग ते आपल्याला मार्क देतात आणि मग तो समर्थ विद्यापीठाकडून आपला रिझल्ट येतो. मग ते दासबोधाच्या त्या परीक्षेच्या हे म्हणजे आपण त्याच्यातनं शोधून काढायचं सगळं उत्तरं बित्तरं. दासबोध वाचलं तुम्ही पुन्हा? 4 वेळा वाचले. 4 वेळा वाचले. आणि भगवद्गीता? भगवद्गीता तर मी 6 दिवसाला एक माझं पारायण होतं, म्हणजे 18 अध्याय होतात. 18 अध्याय 6 दिवसामध्ये तुम्ही वाचतात? हो, कारण मला दररोज मी 3 अध्याय वाचते. अध्याय वाचायला जवळजवळ 10 मिनिटच लागतात. मराठीमधून काही नाही, संस्कृत. संस्कृत मधून? हो हो हो. तुमचा संस्कृतवर कमांड आहे? संस्कृत तुम्हाला फ्लुएंटली येतं? हो हो हो. एखादं वाक्य सांगा मला. आता हे गुलाबजामुन प्रयत्न करा. आता आम्ही तिकडे नादबिंदूला गेलो होतो ना, पुण्याच्या जवळ. तिथे सगळे ते कर्नाटकातल्या लोकांचं हे होतं, काय ते त्यांचा कार्यक्रम होता. तिथे ते 15 अध्याय लावायचे. पण ते बोलत असताना आम्ही पण बोलायचो, कारण आम्हाला ते लगेच येतं ना ते सगळं बोलताना. म्हणजे मी, माझ्या बहिणी वहिनी सगळेजण आम्ही बोलायचो ते. आम्ही शिकलेलोच आहोत त्या, नाही का. जेव्हा हा तनिष झाला ना, तेव्हा मी जायची ह्याला गीतेच्या क्लासला. मी हिच्याकडे यायला लागायचं मला, त्यामुळे मग माझा तो अर्धवट राहिला. पण मग कोरोनाच्या काळात मी ते सगळा हा केला, ऑनलाईन केला. ऑनलाईन केलं ते गीता शिकले. बरंच काही लोकांना शिकवलं. हो हो शिकले. कोरोनाच्या काळात मी गीता ऑनलाईन शिकली सगळं. मला वाचनाला कोणी पुस्तक आणून दिलं की मी ते लगेच वाचणार. वाचनाची आवड, एवढी वाचनाची आवड आहे मला. त्यामुळे मी अगदी ते काय ते तुमचे गोपालदास, ते गुरु गोपालदास, त्यांचं पुस्तक TV वर बघितलं. ते मनीषला म्हटलं मला पुस्तक आणून दे रे. त्याने लगेच आणून दिलं. ते वाचून काढलं. म्हणजे एकच असं नाही, अध्यात्मच असं नाही, सगळी वाचते मी. विश्वास नांगरे पाटील यांचं पण पुस्तक वाचलं मी. सगळं माझ्याकडे आहेत पुस्तकं सगळी. त्यामुळे मी ती सगळी ठेवलेली आहेत. इन्स्पायर करा बाकीच्या लोकांना. तुम्हाला आता बघून हे बघा, आता तुम्हाला हे बनवता सुद्धा येतात एवढ्या छान छान गोष्टी. आणि त्यात आता तुमचं वाचन आहे म्हटल्यानंतर वाचाल तर वाचाल. खरंय ना, खरंय. ऍक्च्युअल आहे. आणि जर का कोणी घरात नसलं ना, तरी मला 2-3 तास मी एकटे असले तरी माझं वाचन चालू असतं. त्यामुळे मला कंटाळा असा येत नाही की बा इकडे जाऊन बसले तिकडे जाऊन, असं मी कधीही करत नाही. मी आपली एखादं पुस्तक घेते, वाचते, शांतपणे बसते आपली. म्हणून म्हणतात ना, बुक्स आर युअर बेस्ट फ्रेंड्स. हो हो, खरंय. ही आपली नाचणीचे गुलाबजामची रेसिपी झालेली आहे.
ती एकदम झटपट झालेली आहे आणि ती तुम्हाला जर का आवडली असल्यास ट्राय करा आणि प्रसादच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.